हम तुम्हारे साथ हैं। सर तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं। कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक 1च्या एकनाथ नगर भागातील या कॉर्नर बैठकीच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या प्रभाग 1 चे सेवा जनशक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार मयूर सावकार नळदकर, प्रभाग क्रमांक 2 च्या उमेदवाराचे प्रतिनिधी ऍडव्होकेट शेख मखदूम भाई, प्रभाग क्रमांक 7 चे अधिकृत उमेदवार साईनाथ मळगे, सेवा जनशक्ती पार्टीचे कंधार तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील घोरबाण, शिवा संघटनेचे कंधार तालुक्याचे तालुका अध्यक्ष विश्वनाथराव किडे, सेवा जनशक्ती पार्टीच्या ओबीसी सेलचे कंधार तालुक्याचे तालुका अध्यक्ष मधुकरराव मुसळे, व्यासपीठावर उपस्थित शिवा संघटना लोहा तालुक्याचे उपाध्यक्ष साधू पाटील वडजे, आमच्या कंधार शहरामध्ये धडाडीनं काम करणारा आमचा तरुण कार्यकर्ता साहेबराव राशिवान आणि उपस्थित व्यासपीठावरील आणि समोर बसलेले आमच्या भागातील ज्येष्ठ नागरिक, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माता भगिनी, तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात. मला असं वाटतंय मयूर सावकार, ही आमच्या माया भगिनीच्या आशीर्वादाची ताकद तुमच्या पाठीमागे बघितल्याच्या नंतर तुमचा विजय कोणीच रोखू शकत नाही. कंधार नगरपालिकेची निवडणूक आहे, ही काही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नाही. काय काम आहे नगरपालिकेमध्ये? फार मोठ्या अपेक्षा आहेत का आमच्या मतदार बांधवांच्या भगिनींच्या? साध्या अपेक्षा आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला गल्लीमध्ये रस्ता मिळाला पाहिजे, नाली असली पाहिजे, कचरा गाडी घंटा गाडी आली पाहिजे, पिण्याचं पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे, दिवाबत्ती असली पाहिजे. साध्या माफक अपेक्षा आहेत. परंतु एवढे वर्ष तुम्ही अनेकांना निवडून दिलं, त्याच्या बदल्यात तुम्हाला एकनाथ नगर मध्ये काय मिळालं हे आत्मचिंतन झालं पाहिजे. मी काही खोटं बोलणार नाही, पहिल्यांदाच मी या भागात आलो, मला आश्चर्य वाटलं. त्या एकनाथ नगरचं नाव संत एकनाथांचं नाव आहे. इथं राहणारा सर्वसामान्य बहुजन समाज राहतोय. आणि काय अवस्था आहे आमच्या एकनाथ नगरची. तालुक्याचं बस स्टँड निजाम काळातला तालुका आहे आणि तालुक्याच्या बस स्टँडच्या बाजूचा भाग हा एकनाथ नगर सारखा असा असू शकतो. मी भीमगडवरती गेलो होतो, त्याच्या अगोदर मी अनेक वेळेला भीमगडावर गेलोय. तिथलची भयानक अवस्था आहे. मला असं वाटतं भीमगडापेक्षा एकनाथ नगर काही फार पुढे नाही. तीच अवस्था, त्याहीपेक्षा जास्त वाईट अवस्था या एकनाथ नगर मध्ये सुद्धा आहे. आणि वर्षानुवर्ष ज्यांना आपण निवडून दिलं, ते कोण निवडून दिले आणि त्यांनी काय दिवे लावले, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. बांधवांनो, आज अवस्था अशी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला, लोकशाही या देशामध्ये आली, परंतु नगरसेवक पदाला सुद्धा सामान्य माणूस उभा टाकण्याचं सुद्धा हिम्मत करू शकत नाही. कुठलाही राजकीय पक्ष उमेदवारी द्यायची असेल तर त्या उमेदवाराचे 15 लाख 20 लाख अगोदर जमा करून घ्यायला नेता आणि मग उमेदवारी द्यायला. जर अशा पद्धतीने निवडणुका होणार असतील
आणि नगरसेवक निवडून जाणार असतील तर 5 वर्ष त्यांनी लावलेले पैसे 5 पटीनं काढल्याशिवाय राहतील का? साधी गोष्ट आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मी नगरपालिकेमध्ये 20 नगरसेवकाच्या जागा असताना नगराध्यक्ष पदाला उमेदवार दिला नाही आणि 20 नगरसेवकाच्या जागा असताना फक्त 3च उमेदवार दिले. त्याचं कारण आहे, माझे सर्वसामान्य कुटुंबातले, गरीब कुटुंबातले उमेदवार आहेत. मयूर सावकारने उल्लेख केला, ते सावकार नाव असलं तरी समाज कोमटी असल्यामुळे सावकार म्हणतो आपण, परंतु सामान्य घरातला कार्यकर्ता आहे, पण तळमळीचा कार्यकर्ता आहे, सचोटीचा कार्यकर्ता आहे, विश्वासाने काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि अशा कार्यकर्त्याला सामान्य जनता, गरीब जनता यांनी आशीर्वाद दिला पाहिजे, ही माझी अपेक्षा. वार्ड नंबर 2 मध्ये आम्ही आमच्या शेख मखदूम भाईची मुलगी आहे, इंजिनियर आहे, शेख नेहा शेख मखदूम, सामान्य कुटुंबातली मुलगी आहे. आमचे मखदूम भाई सुद्धा कोर्टाच्या पुढे एका छोट्या गाडीमध्ये झेरॉक्सची मशीन चालवतात. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमचे साईनाथ मळगे उमेदवार आहेत, गरीब कुटुंबातले आहेत. मी आपल्याला आवर्जून सांगेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मटकी विकण्याचा छोटासा व्यवसाय करतात, पण कौतुक केलं पाहिजे. यांना किती लाखाची ऑफर दिली, मोठ्या नेत्यांनी बोलून घेऊन ऑफर दिल्या, त्यांनी सांगितलं लढेल तर धोंडे सर कडून, नाही तर घरात बसेल. ही निष्ठा कुठेतरी आपल्याला आता राजकारणामध्ये निष्ठेला जपण्याची आवश्यकता आहे. प्रस्थापित माणसं रात्रीतून इकडून तिकडे बेडकोळी सारख्या उड्या मारतात आणि उमेदवार होताना कंधारमध्ये सुद्धा काही वेगळं नाही. नगराध्यक्षाचा उमेदवार कधी लादणीतला तर कधी ढाळजतला, त्याच्या बाहेर उमेदवार नाही. हा कलगीतुरा वर्षानुवर्ष चालू आहे. का गरिबांनी निवडणुका लढवायच्या नाही का? चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीला उभा टाकायचं नाही का? आणि म्हणून आम्हाला विचार केला पाहिजे. सॅम्पल म्हणून मी फक्त 3च उमेदवार उभा केलेत. मनोहर धोंडेच्या शब्दाच्या बद्दल मी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. या कंधार शहरामध्ये दुकानं पाडली, कंधार शहर बकाल झालं. अनेक वर्ष आमदार माजी आमदारावर आरोप करायचा, माजी आमदार आजी आमदारावर आरोप करायचा. याच्याशिवाय इथं काही झालं नाही. व्यापाऱ्यांची घरं उद्ध्वस्त झाली, कंधार शहर बकाल झालं, परंतु अनेक वर्ष हा विषय कोणी मिटवला नाही. आमचे माधवराव भालेराव आणि सिकंदर भाई म्हणून जे पत्रकार आहेत त्यांनी सांगितलं, एकदा धोंडे सरकार जाऊन बघा काय होतंय. आणि सगळे व्यापारी विश्वासाने जेव्हा माझ्याकडे आले बांधवनो, तेव्हा प्रताप चिखलीकर नांदेडचा खासदार होता, त्याचा मेहुणा इकडे आमदार होता, मुंबईत सत्ता त्याची होती, दिल्लीत सत्ता त्याची होती. काही व्यापाऱ्यांना वाटलं की आम्ही इथं आलो, आमदार खासदार काही केले नाही, धोंडे सर कसं करतील. पण विश्वासाने जी लोक माझ्याकडे आले, मी त्यांना सांगितलं यायचा मार्ग आहे, परतीचा नाही. आणि विश्वासानं व्यापारी जेव्हा माझ्याकडे आले बांधवांनो, टोकाचा विरोध प्रताप चिखलीकरांनी केला. पूर्ण राजकीय ताकद त्यांनी व्यापाऱ्यांचे दुकानं होऊ नये म्हणून वापरली. परंतु तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे, जे व्यापाऱ्यांचं अनेक वर्ष प्रलंबित असलेला विषय होता, तो मनोहर धोंडेंनी 2 महिन्यामध्ये निकाली काढून तुमच्या डोळ्यासमोर मार्केट उभा आहे. आणि मी बडा मारायची आवश्यकता नाही. मला माहिती आहे 40 वर्ष मनोहर धोंडे चळवळीमध्ये काम करतोय. आम्ही बोलणार नाही, पण बोललो तर तुटून जाऊ, पण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या वार्डामध्ये,
या प्रभागामध्ये मयूर सावकार नळदकर सारखा एक स्वज्वळ, सुसंस्कृत आणि धार्मिक चेहरा, तरुण तळमळीचा कार्यकर्ता, सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर या ठिकाणी उभा केला. 20 नगरसेवक कोणाचे याच्यात येऊ द्या किंवा माझ्या 2 उमेदवाराचा इथं तुम्ही मतदार नसल्यामुळे विचार करू नका, पण एक मत, 3 पैकी 1 मत फक्त कब्बसीला देऊन मयूरला निवडून द्या. एकनाथ नगर असेल, भीमगड असेल, लहुजी नगर असेल, या भागातले रस्ते आणि नाले तुम्हाला 1 वर्षाच्या आत करून देण्याची हमी मनोहर धोंडे म्हणून तुम्हाला द्यायला मी या ठिकाणी आलो. काही अवघड नाही, नियत पाहिजे फक्त, काही अवघड नाही. उल्लेख झाला माझ्या ग्रामपंचायतीचा, कदाचित काही प्रमुख मंडळी, जाणकार मंडळी जाऊन या हरकत नाही, काम चालू आहे. नांदेड जिल्ह्यातले मराठवाड्यातली पहिली ग्रामपंचायत असेल की ज्या गावामध्ये 15 कोटी रुपयाचा 60 फुटाचा सीसी रोड, तुमच्या तालुक्यातले सुद्धा ह्याचं आमदाराच्या कार्यकर्त्याचं दुकान आलं की वाकडा रस्ता केलाय. 60 फुटाचा रस्ता डिवायडर टाकून लाइटिंग सह 15 कोटी रुपयाचा रस्ता एका ग्रामपंचायतीमध्ये माझा चालू आहे. आणि या ठिकाणच्या एकनाथ नगरची अवस्था जर बदलायची असेल, तुम्ही अनेक वर्ष अनेकांना मतदान दिलंय, एकदा फक्त विश्वासानं मयूर सावकारच्या कब्बसीला मतदान देऊन बघा. तुमच्या रस्त्याचा प्रश्न, नालीचा प्रश्न, या ठिकाणच्या लाईटचा प्रश्न, मला येताना मयूर सावकार सांगत होते बस स्टँडच्या पाठीमागेच आहे सर हे सगळं, पण अवस्था लई वाईट आहे. मला खरं वाटत नव्हतं, कारण मी तिकडल्या भागात बऱ्याचदा आलो, इथं पहिल्यांदा आलो. बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की आमची माणसं राहतात कशी इकडं. वर्षानुवर्ष आम्ही निवडून दिलं, काय मिळालं. म्हणून बांधवांनो, आपल्याला मला नम्रपणे सांगायचंय, मी 1 वर्ष यासाठी म्हणालो कारण लाडक्या बहिणीनं सरकारवर बोजा जास्त आहे. सरकार कोणाचंही असू द्या, आता जो महिना चालू आहे डिसेंबर महिना, पुढच्या 2026च्या डिसेंबरच्या आत मनोहर धोंडेचा उमेदवार तुम्ही निवडून दिल्यानंतर जर इथं मी सिमेंट रस्ते केले नाही तर तोंड दाखवायला येणार नाही. तुमच्या रस्त्यांची जबाबदारी मनोहर धोंडे घ्यायला तयार आहे, पण मयूर सावकारला प्रचंड मताने निवडून आणायची जबाबदारी तुम्ही घ्या. आता उमेदवारांबद्दल बाकीच्या मी बोलायची आवश्यकता नाही. मयूर सावकारने उल्लेख केला, माजी आमदारांची सून उभा आहे. या दोन्ही तालुक्यामध्ये अवस्था अशी आहे, आमदार माजी आमदाराचं पोरग पोरगी, सून लेकरू, नातू पंतू भाचा, याच्या पलीकडे इथं काहीच नाही. आम्हाला गुलाम समजल्या चाललंय. आणि म्हणून गोरगरिबांनी, सर्वसामान्यांनी, चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी निवडणुका लढायच्या की नाही अशी अवस्था आहे. परंतु कंधार शहरामध्ये मी आपल्याला पुन्हा शब्द देतो की या भागामध्ये काही फार निधी लागणार नाही. मला माहिती आहे फार छोटा भाग आहे, मी मोजमाप घेत होतो बस स्टँड किती लांब आहे, फार अवघड गोष्ट नाही. आणि आपल्याला विश्वासाने सांगतो, सरकार कोणाचे असू द्या, मनोहर धोंडेचे वरच्या पातळीवर आदरणीय कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेब असतील का कैलासवासी मनोहर जोशी सर असतील, तेव्हापासून ते आजपर्यंत मनोहर धोंडेने एखादा शब्द टाकला आणि तो झाला नाही असं कधीच झालं नाही. आणि मग तुमच्यासाठी मला कंधार शहरामध्ये हा वार्ड विकासाचा मॉडेल म्हणून उभा करायचा आहे. जसं मी शेवडी गावाचं उदाहरण द्यालो, तसंच तुम्ही मयूर सावकारला निवडून द्या. या प्रभाग नंबर 1चं मॉडेल, विकासाचं मॉडेल म्हणून कंधार शहरामध्ये निर्माण केल्याशिवाय मी राहणार नाही, एवढा विश्वास मी आपल्याला देतो. मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला, राजकारणी लोक एकमेकाची सेटिंग करालेत. जशी क्रिकेटची मॅच असते अगोदरच मॅच फिक्सिंग चालते, तसं कंधारमध्ये मॅच फिक्सिंग आहे निवडणुकांची. या प्रभागामध्ये सुद्धा काय संबंध आहे माझ्या आमदाराच्या सुनेचा? सांगा. अरे बाबा, तुमचं घर होतं तिकडे उभं टाकले असतं, आम्ही मदत केली असती.
पण नाही, मनोहर धोंडेचा कार्यकर्ता उभा टाकालाय, त्याला येऊ द्यायचं नाही म्हणून प्रताप चिखलीकर आणि ईश्वरराव भोशीकरांची सेटिंग झाली आणि आयत्या वेळी सुनेला या ठिकाणी उभा केलंय. ती भगिनी आमचीच आहे, ही काही विचाराची लढाई, कोणाची दुश्मनी नाही. परंतु एवढ्या मोठ्या माणसाने एवढा छोटा विचार का केला? खरं तर जिल्ह्याचं नेतृत्व आहे तुमच्याकडे, माजी आमदार आहे तुम्ही, नगराध्यक्ष ओबीसीला होतं, का लढलं नाही तुम्ही? ओबीसीची जागा होती, नगराध्यक्षाची लढायला पाहिजे होती. पण सेटिंग, प्रभाग 1 मधून तुमच्या सुनेला मी मदत करून निवडून आणतो आणि तुम्ही मला बाकी ठिकाणी मदत करून निवडून आला. अशा प्रकारची सेटिंग करणारे, त्यांची फिटिंग करायचं काम तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही करू शकता. बांधवला या ठिकाणी महादेव मंदिराचा, मारुती मंदिराचा विषय काढलाय. उद्या सकाळी सेवा जनशक्ती पार्टीच्या मयूर नळदकरांचा वचननामा येतोय, छापील वचननामा आम्ही देणार आहोत. 11 मुद्दे वचननाम्यात आम्ही दिलेत, 11 कलमी कार्यक्रम दिलेला आहे. 5 वर्षामध्ये ते 11 कलमी कार्यक्रम जर पूर्ण नाही केला तर पुन्हा मयूर सावकारलाच नाही, मनोहर धोंडे सुद्धा पुढे येणार आहे, दारात सुद्धा उभा करू नका. आणि आपल्याला काम करावं लागेल, विकास करावा लागेल. कोण किती बळा आहे, कोण किती माडीवरला आहे, गाडीवरला आहे हे न बघता, मी तर असं म्हणेल, मयूर सावकारच्या विरोधातल्या उमेदवाराला जर चुकून मतदान झालं, निवडून आले, तर तुमचा हात सुद्धा तिथपर्यंत पोहोचणार नाही जायला. तुम्ही जाऊ पण शकणार नाही, तुम्हाला भेटणार पण नाही. मयूर सावकार तुम्हाला गल्लीमध्ये हिंडत फिरत भेटतील, तुम्हाला काम सांगता येईल. आणि 20 नगरसेवकांमध्ये मी 3च उमेदवार उभा केले. जनता काय करेल ते बघू आपण. माझा एक जरी उमेदवार निवडून आला, जसं खेड्यामध्ये आता मळणी यंत्र आलेत, पण पूर्वी बैलांची मळण चालायची. या कन्नार नगरपालिकेमध्ये तुम्ही आमचा मयूर सावकार एक उमेदवार जरी निवडून दिला तर मनोहर धोंडे नगरपालिकेत ते मेढ रविल, ह्या सगळ्या बैलाला भोवताल फिरवल्याशिवाय राहणार नाही. काय करणार या ठिकाणी? फक्त गप्पा मारायच्या, विकासाच्या नावाने गप्पा मारायच्या, दिल्लीतल्या गल्लीतल्या गप्पा हाणायच्या. आणि एकनाथ नगरची अवस्था काय? काय विकास केला इकडे? किती वर्ष कोरेला आपण निवडून दिलं, त्यांनी काय केलं? चेहरे बदलायचे आणि माणसं पुढे आणायचे, पैशाच्या बळावर निवडून जायचं आणि पैशाच्या बळावर निवडून आल्याच्या नंतर भ्रष्टाचार करायचा. तुम्ही म्हणाल एक नगरसेवक काय करीन? यांच्या भ्रष्टाचाराचा फुगा फोडायला फक्त टाचणी बस झाली. कन्नड मधल्या नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा फुगा फोडण्यासाठी मयूर नळदकरच्या कब्बसीची एक टाचणी म्हणून वापर करा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, निधी आणायचा असेल तर लोकप्रतिनिधी पाहिजे. जसं सरपंच माझ्याकडे आहे म्हणून मी आणू शकलो, तसं नगरसेवक म्हणून तुम्ही द्या. तुम्ही एक मत द्या, 3 पैकी 1 मत द्या. तुमचा विकास नगराध्यक्ष काय करेल मला माहिती नाही, किंवा दुसरा उमेदवार निवडून येणारा काय करेल माहिती नाही. मी आपल्याला पुन्हा पुन्हा शब्द देतोय की खालच्या भागातून मोठ्या प्रमाणात सुशिक्षित वर्ग, आपल्या भागातला सुशिक्षित बहुजन वर्ग हा विश्वासाने मयूरच्या पाठीमागे आहे. तसंच भीमगडावर सुद्धा मी भीमगडावर शब्द दिलेला आहे. एकनाथ नगर जसं आहे तसंच भीमगड आणि लहुजी नगर आहे. मी तिथेही शब्द दिलेला आहे, फार निधी लागणार नाही, मी अंदाज घेतलाय. त्यामुळं आपण विश्वासाने हे करा. नगर विकास खात्याचा निधी आणण्यासाठी सुद्धा नगरसेवक आवश्यक आहे. आणि एक जरी नगरसेवक आपण दिला तरी या ठिकाणचा रस्त्याचा, नाल्यांचा, पाण्याचा प्रश्न मी मिटवल्याशिवाय राहणार नाही, असं अभिवचन मी आपल्याला या ठिकाणी देतो. बांधवांनो, निवडणुकीच्या उरलेल्या 2 दिवसामध्ये अफवा पेरतील, आमिष दाखवतील. भीती दाखवणं शक्य नाही, कारण मनोहर धोंडेचा उमेदवार आहे, ते काम आमचं आहे, त्यामुळे ते काही होऊ शकत नाही. परंतु आमिष दाखवतील, अफवा पेरतील. कुठल्याही अफवाला बळी न पडता आपण एकजुटीनं जे मतदान आपल्या भागामध्ये आहे, माता भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की आपण सुद्धा
जागरूकपणे प्रत्येकापर्यंत जाऊन कब्बसी या निशाणीचा प्रचार करा आणि 2 डिसेंबरला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये आपण मतदान करायला गेल्याच्या नंतर तुम्हाला 3 मतं द्यायची आहेत. या नगरपालिकेच्या 10 प्रभागापैकी फक्त 3 प्रभाग असे आहेत, त्यातला आपला प्रभाग 1 आहे, जिथं मतदानाला गेल्यानंतर ईव्हीएमच्या 2 मशीन आहेत. तेही मी आपल्याला सांगितलं पाहिजे. बाकी प्रभागामध्ये 1च मशीन आहे, पण आपल्या प्रभाग 1 मध्ये 2 मशीन येणार आहेत. तुम्हाला 3 मतं द्यायची आहेत. पहिल्या मशीनवर नगराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 1 अ च्या उमेदवाराचं मतदान आहे. पहिल्या मशीनवर भगव्या रंगाचा कलर असलेल्या मतपत्रिकेवर नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. तिथं तुम्हाला मतदान करायचंय आणि त्याच्याच खाली प्रभाग क्रमांक 1 अ च्या नगरसेवकच्या उमेदवाराला मतदान करायचंय. ती मतपत्रिका पांढऱ्या रंगाची आहे. आणि पहिल्या मशीनवर नगराध्यक्ष आणि भगवा आणि पांढऱ्या रंगाच्या मतपत्रिकेवर तुम्हाला 2 मतं द्यायची. ती 2 मतं आपण कोणालाही द्या, तुमचं स्वातंत्र्य, तुम्हाला अधिकार आहे. पण दुसऱ्या मशीनवर फक्त प्रभाग क्रमांक 1 ब चीच मतपत्रिका आहे आणि दुसऱ्या मशीनवर प्रभाग क्रमांक 1 ब च्या मशीनवर पहिलं बटन आपण कब्बसीचं दाबा, म्हणजे गोंधळ होणार नाही. किंवा 2 मशीन बघितल्या, तुम्ही 3 मत केल्याशिवाय तुमचं मत पूर्ण होत नाही. म्हणून मतदानाला गेल्याच्या नंतर अगोदर 2 नंबरच्या मशीनवरची कब्बसी बघा, त्याचं बटन दाबा आणि नंतर 1 नंबरच्या मशीनवरचे तुम्हाला जे 2 चिन्ह दाबायचे ते दाबा. 3 चिन्हाचं बटन दाबल्यानंतर तुमचं मत पूर्ण होणार आहे. मशीनचा आवाज येईल आणि तुमचं मतदान पूर्ण होईल. ही मतदानाची प्रक्रिया प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे. आणि म्हणून मतदानाला गेल्यानंतर माता भगिनीला, ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती आहे की आपण बूथवर गेल्यानंतर त्या ठिकाणी 2 मशीन मधली जी मशीन प्रभाग 1 ब साठी आहे त्यावरचं पहिलं चिन्ह शोधा, जिथं कब्बसी आहे त्या कब्बसीचं बटन अगोदर दाबा आणि नंतर उरलेले 2 बटन दाबा. म्हणजे मतात गोंधळ होणार नाही. काही वेळेला चुकून पण होऊ शकतंय. आपलं एक मत महत्वाचं आहे. मत कुठेही आपलं वाया जाऊ नये यासाठी मतदान करताना सुद्धा ही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, या कंधार शहरामध्ये प्रभाग क्रमांक 1 अर्ध्या भागामध्ये रस्ते आहेत, तिथे काही फार मोठा प्रश्न शिल्लक नाही. खरा प्रश्न विकासाचा शिल्लक आहे तो एकनाथ नगर, भीमगड आणि लहुजी नगर या भागातला आहे. मी आपल्याला विश्वासानं सांगतो की आपण मतदान देऊन, आशीर्वाद देऊन मयूरला विजयी करा. 1 वर्षाच्या आत, पुढच्या वर्षीच्या डिसेंबरच्या आत तुमच्या भागातले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मनोहर धोंडे करण्याचं अभिवचन द्यायला मी या ठिकाणी आलोय. बाकी फार मोठ्या राजकारणाच्या विषयाला या ठिकाणी हात घालण्याची आवश्यकता नाही. परंतु काही लोक येताना बडेजावपणा करतील. ते कोण आहेत, त्यांना काय पद आहे म्हणतील, आम्ही आमदार खासदार आहे म्हणून सांगतील, आमच्या पक्षाचे नगराध्यक्ष होणार आहे म्हणतील. सभागृहामध्ये कायदा सगळ्यांना सारखा आहे. नगराध्यक्ष असला तरीही एक जरी आमचा सभासद असेल तरी कशा पद्धतीनं कायद्याने नगरपालिका झुकवायची आणि वाकवायची ही ताकद कायद्याची त्या ठिकाणी वापरली जाईल. आणि विकासाचा निधी, नगरपालिकेत पगार द्यायला पैसा नाही तर तुमचा विकास कुठला करील हो? मला आठवत आहे, मी जेव्हा दुकानं बसवायचा विषय हातामध्ये घेतला तेव्हा मला नगरपालिकेतले कर्मचारी येऊन विनंती करू लागले, सर काही करा, एवढा विषय निकाली काढा, डिपॉझिट जे पैसे येतात ते पैसे आले तर दिवाळी जात आमच्या पगारी होती. ही अवस्था आहे तुमच्या कंधारच्या नगरपालिकेची. आणि इथं नगरपालिकेच्या निधीमधून विकास होणं शक्य नाही. त्यासाठी नगर विकास विभागाचा विशेष निधी आणावा लागणार आहे आणि तो निधी मनोहर धोंडे नक्की आणेल. मी तुम्हाला शब्द देतो की आपण मतदान करा, विजयी करा आणि विश्वासाने एकनाथ नगरचा विकास करून घ्या, असा या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. आणि मयूर सावकार तरुण कार्यकर्ते अत्यंत चिकाटीनं आपल्यासाठी
धडपडतायत, घराघरापर्यंत पोहोचतायत. तुम्ही या ठिकाणी तळमळीनं पोहोचता. अत्यंत बौद्धिक लोक, बौद्धिक वर्ग, मोठ्या संख्येनं महिला भगिनी मयूर सावकार नळदकरच्या कब्बसीचा प्रचार कदाचित पुढे येऊन करत नसतील, पण सुप्तपणे मोठ्या प्रमाणावर प्रचार चालू आहे. काही घाबरायची आवश्यकता नाही. लोकशाही आहे. मतदान तुम्हाला एकजुटीने करावं लागेल. कोण समोर किती बडा नेता हे न पाहता लोकशाहीची आपली ताकद दाखवायची असेल तर उद्याच्या 2 डिसेंबरला आपण एकजुटीनं मयूरच्या पाठीमागे आशीर्वाद उभा करा. तुमचा विकास करण्यासाठी मॉडेल म्हणून या मतदारसंघाला, या वार्डाला, या प्रभागाला विकासाचं मॉडेल म्हणून कंधारमध्ये उभा केल्याशिवाय राहणार नाही असं अभिवचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा.